कोरोना व्हायरसमुळे 24 मार्च 2020 ला आपल्या देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आलं। संपूर्ण देशाचा कारभार एका क्षणात थांबला। लॉकडाऊनचे चांगले परिणामही आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचे दुष्परिणाम गोरगरीब जनतेला सहन करावे लागले। पंतप्रधानांच्या एका आदेशाने संपूर्ण भारत देश थांबला। हे कसं शक्य झालं? महासत्ता असलेल्या अमेरिका देशालाही जमलं नाही। हे शक्य झालं फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे। 34 कोटीची लोकसंख्या असलेल्या अमेरिका देशात लाखो लोकांना कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे। संपूर्ण देश भयभीत झाला आहे। तरीही डोनाल्ड ट्रम्प तेथे संपूर्ण लॉकडाऊन करू शकत नाही। मात्र भारताची लोकसंख्या 135 कोटीची आहे, म्हणजे अमेरिकेच्या तुलनेने 3 पट जास्त। तरी देखील पंतप्रधान लॉकडाऊन देशात जाहीर करतात आणि अवघ्या देशात शुकशुकाट होतो। रस्ते ओस पडतात, कुणालाच कुठे जाता येत नाही। जगालाही या निर्णयाचं आश्चर्य वाटतं। इथे मुद्दा मोदी विरुद्ध ट्रम्प असा नाहीये, हा मुद्दा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा। अमेरिकेतील थोर संपादक अभ्यासक फरीद झकारिया यांनी नुकतीच एक बातमी लिहिली, इंडिया कुड इम्पोज लॉकडाऊन, ट्रम्प डज नॉट हॅव दॅट पॉवर, अशी मांडणी करून भारताच्या राज्यघटनेमुळे जी शक्ती केंद्राकडे आहे ती शक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे नाही। भारतात फेडरल व्यवस्था अस्तित्वात आहे, तरी भारत हे युनियन आहे। त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थित होत नाही। अमेरिकेत जवळपास 50 राज्य आहेत। देशासोबत प्रत्येक राज्याचं नागरिकत्व वेगळं। राज्य या अर्थाने स्वायत्त आहेत। अमेरिकेत नागरिकांना दुहेरी नागरिकत्व आहे, एक देशाचे व एक राज्याचे। त्यामुळे अमेरिकन अध्यक्षांना राज्यांना डावलून या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे अधिकार नाही। हीच आपल्या राज्यघटनेची खरी ताकद आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी इथे युनियन म्हणजे संघराज्य हा शब्द राज्यघटनेत वापरला। अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट, तिथे राज्य एकत्र येऊन देश बनला। मात्र भारतात आधी देश आकारण्यात आला आणि मग प्रांत रचना आखण्यात आली। बाबासाहेबांसाठी नेशन फर्स्ट होतं, म्हणूनच नेशन फर्स्ट ही राज्यघटनेतील तरतूद संघराज्य मजबूत करते आणि म्हणूनच संविधानिक शक्ती आपल्या लोकशाहीतून पंतप्रधानांना मिळते। बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास भारताची राज्यघटना लिहिताना केला होता। अखेरीस या देशासाठी असे संविधान लिहिले ज्यामुळे आजही आपला देश जगासमोर एक आश्चर्य म्हणून उभा आहे की येथे एवढ्या जाती, धर्म, पंथ आणि विविधता असतानाही भारत देश आजही अखंड देश म्हणून खंबीरपणे उभा आहे। इतक्या लहान सहान अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी राज्यघटना लिहित असताना केला होता। म्हणूनच आज भारत देश का महान आहे हे या राज्यघटनेवरून लक्षात येतं आणि बाबासाहेबांची खरी राष्ट्रभक्ती यातून आपल्याला स्पष्ट दिसून येते। त्यामुळे या चांगल्या निर्णयाचं पालन करून आपण कोरोना व्हायरसशी मजबूतपणे लढूया आणि कोरोना व्हायरसला पूर्णतः नष्ट करूया।